नमस्कार मंडळी, मी आहे सुनील लडगे आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग. सर्वात आधी तुम्ही दिलेलं प्रेम आणि कमेंटसाठी तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण पोहोचलो आहे जंगलामध्ये. म्हणजे आज आपण तुम्हाला जंगलची सफारी करवणार आहे. म्हणजे आपलं जंगल कसं आहे ना, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला ना तर छान कमेंट करा. तर चला, आता तुम्हाला आपलं जंगल कसं आहे ना, इथलं व्ह्यू कसं आहे, नेचर ते दाखवतो. वाईल्ड लाईफ पण आपल्याकडे म्हणजे मित्रांनो काही एवढे म्हणजे वाईल्ड म्हणजे प्राणी आपल्याला सापडणार नाही इकडे. आपण जास्त आत जंगलामध्ये गेलो ना तर तिकडे आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे ससे भेटतात तिकडे. मित्रांनो, आपल्या जंगलामध्ये वाघ पण आहे, पण तो सहसा दिसत नाही. तो कधी कधी दिसतो. एकदम घनदाट आत जंगल आहे, तिकडे तो असतो. तिकडे हरिण आहेत. जंगलातले प्राणी खूप सारे आहेत आणि पक्षी पण आहेत. तर आता तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू येत असतीलच असं मला वाटतंय. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी अजून परत आपलं जंगल कसं आहे ना ते दाखवेन. पण इथून थोडं तुम्हाला इथला व्ह्यू कसा आहे ना तो दाखवतो. तर इथून मित्रांनो जंगल लागते, पूर्ण घनदाट जंगल आहे. आता आपण गुरे जंगलामध्ये घेऊन चाललो. इथून थोडं दिसते मित्रांनो. हे आहे महाराष्ट्र शासन वन विभाग जव्हार, वन परिक्षेत्र सायवन नियंत्रण क्षेत्र दाभाडी, वन हे राखीव वन आहे. आणि परिमंडल गडचिंचला हे दाभाडीमध्ये येतं. तर आपण आता जंगलामध्ये एंटर करू. आणि इथून आपल्यासाठी स्वागतसाठी स्तंभ आहे तो, आणि याच्यामधून हा रस्ता आहे जंगलाचे. आणि हा झाड आहे मित्रांनो हळवाचं झाड, त्याला उन्हाळ्यामध्ये पूर्ण हे जंगल आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे जंगलामध्ये भात बघायला भेटतो. भात लावलेला आहे, बघू शकतो. इकडे आणि इकडे पण दोन्ही साईडला, इथून ते इथे परत. मित्रांनो, इकडे डुकरे येत असतील. म्हणजे हे डुकरापासून संरक्षण पण करावं लागतं. परत मित्रांनो, काही प्राणी येतात, म्हणजे ससे येत असतील किंवा असे प्राणी येत असतील ना, त्यांच्यापासून पण मित्रांनो संरक्षण करतात. पाहिजे पण तरी पण बघू शकतो. हा जंगल एरिया आहे. हा जंगलामध्ये लावलेला भात आहे. कसं भात आहे ना जंगलामध्ये ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथलं भात आपण बघितलं ना तर खूपच सुंदर असं भात आहे. आणि आता ते मिसवायला आलं, म्हणजे आता त्यातून भात वरती येईल. तर ते पण तुम्हाला दाखवतो. इथे पक्षी पण भरपूर आहेत मित्रांनो. पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकू येत असतील. तर त्याला तुम्हाला भात दाखवतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा इथला भात आहे बघा. आणि हा एरिया आहे, पुढे जंगल दिसतो मित्रांनो. तर आपण इकडे फिरण्यासाठी आलो होतो, पण आपल्याला जंगलामध्ये शेतीची लागवड दिसली. तर ते तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. इथला व्ह्यू पण खूपच भारी आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या जंगलामध्ये पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता घनदाट जंगल. आणि रस्ता मित्रांनो जास्त असं नाही, जास्त कुणी येत नाही. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो, पावसाळा आहे. तर इकडे मित्रांनो जनावरं पण आपल्याला भेटतात. म्हणजे जे साप असतात किंवा असे वेगवेगळे सर्प असतात ना, या जंगलामध्ये मित्रांनो असतात. कधी कधी रस्त्यावरती पण येतात. म्हणजे इथे आपण जो जातो ना, कारण पूर्ण हा चांगला रस्ता नाही, म्हणजे वाट नाही. हा बघू शकता किती इकडे
गवत आहे, म्हणजे रानाने भरलेलं पूर्ण जंगल आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ते पुढे जाऊन आणि तिथून पण व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, असं एकदम कडक असं ऊन पडलं आहे, तर व्ह्यू पण तसंच दिसते, म्हणजे खूपच सुंदर दिसते. चला पुढे थोडं जातो आणि तुम्हाला तिथून कसा व्ह्यू आहे ना तो दाखवतो. तर इकडे वेगवेगळी आपल्याला झाडं बघायला भेटतात. इकडं ऐनाचे झाड आहे, म्हणजे आमच्याकडे त्याला सादडी म्हणतात. हे सागाचं आहे. सागाचे सर्वांना माहीतच आहे, पण पान बघू शकता, दाखवतोच. हे मित्रांनो पान सागाचे, आणि हे सागाचे रोप आहे इकडे. आणि इकडे मित्रांनो छोटासा ओढा आहे, तर पाण्याचा आवाज तुम्हाला येतच असेल, खळखळ ऐका. तर आता तुम्हाला एक दुसरी वनस्पती किंवा झाड दाखवतो. हे मित्रांनो कुडी याला म्हणतात. तर आता आपण तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे आपल्या जंगलातील खेकडे कसे असतात ना ते. तर चला आता आपण त्या भागात आलो आहे. खेकडे बघ इकडे आहेत की नाही ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर चला. तर अशा पद्धतीने इथला हा व्ह्यू आहे. आणि हे खेकड्यांचे हे त्यांचे घर असतात, म्हणजे बिळ. इकडे मित्रांनो असतातच खेकडे, लहान किंवा मोठा असेल तर पण तुम्हाला दाखवतो. चला पहिलं पाण्याचा खळखळ, नारे झरे. ही कविता होती तिसरीला की दुसरीला कविता होती आपल्याला, जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा. आणि पाणी इथून मित्रांनो वाहतं आतमधून बघा. हो इथे आहे, तुम्हाला दाखवतोच मी. आपल्याला बघायला भेटलाय खेकडा. हा आहे खेकडा आहे, पांढरा आहे पण आहे, दाखवतो. हा बघू शकता. हा खेकडा. हे जंगलामध्ये असे खेकडे असतात. तुम्हाला इकडे पण एक दोन दाखवतोय खेकडे. हा आहे झरा, आणि झऱ्याला खेकडे असतातच. अशा पद्धतीने. आणि ही ज्यांनी पण खाल्लेली असेल रानभाजी त्यांना माहीत असेल मित्रांनो ह्याचे नाव. तर ही आहे करडूची भाजी. आपण ही याची भाजी करून खातो. आणि मित्रांनो ज्याला मुतखडा होतो ना त्याच्यासाठी पण एक उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. पण त्याचे मूळ असतो, जो रूट असतो ना तो आपण खलबत्त्यामध्ये घ्या किंवा कुटणं असू दे किंवा काय पण असू दे, त्याच्यामध्ये कुटायचं आणि त्याचा रस करून आणि तो प्यायचा असतो. तर अशी ही वनस्पती आहे. इकडे भरपूर सारे आहेत आणि त्याला फूल आलेलं ते पण दाखवतं. हे त्याचे फूल आहे आणि याच्यामध्ये त्याला फळं येतात. तर अशा पद्धतीने हा करडू आहे इथला. तर त्याचे गुणधर्म जास्त आपल्याला माहीत नाही, पण जे होतं ते तुम्हाला मी सांगितलं. तर ही मित्रांनो ही काय हळदसारखी दिसते, पण ह्याचे नाव नाही माहीत. हे जंगलामध्ये आहे, आपल्याला दिसली तर तुम्हाला दाखवतो. परत इकडे आत असा हा पूर्ण जंगल. तर मित्रांनो
असा हा आपल्या जे साईडचा जंगल आहे आमच्या साईडचा. तर तुम्हाला मी आता खूप जंगलात मध्ये घेऊन आलो. बघा घनदाट जंगल आहे. इथे मित्रांनो माकडं पण असतात, पण सध्या काय आपल्याला दिसली नाही. या साईडला कुठेतरी लपलेले असतील. इकडे डुकरे येतात, डुकरं पण असतात. खाली आपल्याला पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत. आपल्याला बघून लपलेले असतील असं मला वाटतंय मित्रांनो. तर असा आहे आपला जंगल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.